गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी कोमल अस्वार तुम्हा सर्वांचे विश्री एज्युकेशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेल या टॉपिकबद्दल डिटेल स्टडी करणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला पाहायचं आहे सेल म्हणजे काय. तर सेलची डेफिनेशन, सेलची डिस्कवरी, त्यानंतर सेलची साईज, शेप्स आणि सेलच्या नंबरच्या बेसिसवर वेगवेगळे टाइप्स ऑर्गॅनिझम्सचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज डिस्कस करणार आहोत. तर डेफिनेशन ऑफ सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सेलला आपण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणतो आहे. आता स्ट्रक्चरल युनिट म्हणजे काय, तर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी तयार होण्यासाठी एक बेसिक युनिट जे आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, स्ट्रक्चरल युनिट. आणि त्यानंतर एखाद्या ऑर्गॅनिझमची बॉडी स्ट्रक्चरली तयार झाल्याच्या नंतर जेव्हा ती बॉडी फंक्शनली रोल प्ले करते तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट एक युनिट आहे, त्याला आपण काय म्हणतो आहे, सेल. तर सेल म्हणजे काय आहे, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला त्याची लाईफ एक्झिस्ट करण्यासाठी, त्याची लाईफ मधले जे व्हायटल रोल्स आहेत ते रोल्स प्ले करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा जो एक युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो आहे, सेल. तर सेलची डेफिनेशन काय आहे, द सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेलची डिस्कवरी जी आहे ती कोणत्या कोणत्या सायंटिस्टने केली आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी रॉबर्ट हुक या सायंटिस्टचं नाव येतं. तर रॉबर्ट हुक या सायंटिस्टने 1665 मध्ये सेलला डिस्कवर केलं. त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटमध्ये एक कॉर्कचा पीस घेतला आणि तो पीस त्यांनी मायक्रोस्कोपच्या खाली बघितला. तर त्यांना त्यामध्ये असं ऑब्झर्वेशन मिळालं की ज्या काही त्यामध्ये सेल्स आहेत त्या सेल्स त्यांना अशा छोट्या छोट्या रूम्स सारख्या, कंपार्टमेंट सारख्या, ज्या एकमेकांना अटॅच, एकमेकांवर ओव्हरलॅप आहेत असं स्ट्रक्चर त्यांना पाहायला मिळालं. मग त्यामुळे त्यांनी त्या कंपार्टमेंट्सला, छोट्या छोट्या युनिट्सला काय नाव दिलेलं आहे, सेल. तर सगळ्यात आधी रॉबर्ट हुक या सायंटिस्टने 1665 मध्ये सेल्स काय केलेल्या आहे, डिस्कवर केल्या. पण त्यांनी ज्या सेल्स बघितल्या त्या सेल्स कशा होत्या, डेड सेल्स. त्यानंतर